नमस्कार. मी नितीन केशवराव सोळंके, राहणार टेंभुर्णी, माजी ग्रामपंचायत सदस्य. आज आपल्यापुढे निवेदन करण्याचं मुख्य कारण म्हणजे आमचं टेंभुर्णी गाव हे मागील सन 2000 साली पुनर्वसन झालेलं आहे. पुनर्वसन झाल्यापासून अद्यापही आमच्या गावाला स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून न दिल्यामुळे आम्ही आजतागायत शासनाकडे वारंवार तोंडी लेखी निवेदन देऊनही तसेच उपोषणे करून शासन दरबारी आमच्या गावाला स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी या कारणाकरिता शासनाकडे आम्ही वारंवार लेखी विनंती केली व याचाच एक भाग म्हणून आम्ही दिनांक 19/5/2026 रोजी शासनाकडे असं निवेदन दिलं की प्रशासनाने अद्यापही आमच्या टेंभुर्णी गावाला स्मशानभूमीची उपलब्ध करून दिली नसल्यामुळे मी नितीन केशवराव सोळंके तसेच माजी उपसरपंच गजानन बडगिरे तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी काशीनाथ सोळंके यांनी दिनांक 5/6/2026 रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला होता. आज 4 तारीख. आज माननीय उपविभागाधिकारी यांच्या दालनामध्ये आम्हाला बोलावून घेऊन तसेच पुढल्या समोरील व्यक्तींना यांना देखील बोलावून घेऊन सामंजस्यातून काही मार्ग निघतो का याबाबत विचारणा केली असता त्यावर कसल्याही प्रकारचा तोडगा काढण्यात आलेला नाही. म्हणून आम्हाला उद्या दिनांक 5/6/2026 रोजी आत्मदहन केल्याशिवाय पर्याय नाही आणि आम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की भारत हा देश आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असताना पुनर्वसन गावाला स्मशानभूमी उपलब्ध न करून देणे ही शासनाचं खूप मोठं फेल्युअर आहे. म्हणून आम्ही प्रशासनाच्या विरोधामध्ये व त्यांच्या निष्क्रिय अशा कारभारामुळे उद्या दिनांक 5 जून 2026 रोजी आम्ही 3 जण आत्मदहन करणार आहोत. आम्ही 3 म्हणजे गजानन बडगिरे, काशीनाथ सोळंके व मी स्वतः नितीन सोळंके 3 जण उद्या आत्मदहन करणार आहोत. आम्ही याच विषयाच्या अनुषंगाने 1/11/2023 या दरम्यान उपोषण केलं होतं याच ठिकाणी आपल्यासमोर व तत्कालीन तहसीलदार श्री पालेपाड साहेब यांनी आम्ही तुमच्या स्मशानभूमीचा येत्या आगामी 2 ते 3 महिन्यामध्ये छडा लावू व तुम्हाला स्मशानभूमीची जागा देऊ अशा आशयाचं आम्हाला लेखी पत्र दिलं. परंतु अद्यापही त्या गोष्टीला होऊन आज 3 वर्षे होत आहेत तरी पण शासनाकडून कसल्याही प्रकारचा आम्हाला अजून स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून देण्यात आलेली. फक्त शासनाकडून फक्त चालढकल करत आहे. आणि तदनंतर आम्हाला आज एक अशी भयंकर माणसाला मनस्ताप असं की सध्या विधान परिषदेची आचारसंहिता लागू आहे. हो, मान्य केलं. आचारसंहिता ही महाराष्ट्रामध्ये 17 विधान परिषद प्रभागामध्ये लागू आहे. तुम्ही जर शासन आमच्यावर एक आचारसंहितेचा आहे आणि तुम्हाला आत्मदहन वापस घ्यावं लागलं असा एक प्रशासकीय दबाव टाकत असेल तर त्या दबावाला आम्ही मुळीच बळी पडणार नाही.